आज आपण मसाले भात बनवूया. बटाटा, टोमॅटो, कांदा, गाजर हे सर्व चिरून घेतले आहे आणि टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा पुलाव मसाला आणि तांदूळ. सर्वप्रथम कुकरमध्ये आपण तेल घालू, नंतर जिरे मोहरी घालू, चांगली तडतडू देऊ. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालू. कढीपत्ता तडतडल्यानंतर कांदा घालायचा. कांदा चांगला लालसर परतला ना, त्यामध्ये गाजर घालायचे. नंतर गाजर चांगले परतल्यानंतर आपण बटाटा घालायचा. बटाटा पण चांगला परतून घ्यायचा. तेलामध्ये चांगला हलवून परतून घेतले की नंतर टोमॅटो घालायचे. टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर आपण भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, नंतर हे पुलाव मसाला घ्यायचा आणि सर्व तांदूळ घ्यायचं. बिर्याणी तांदूळ घेतलेले मी. त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघा, हे चांगले मिक्स झालेलं आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मी. नंतर पाणी टाकलं. आपल्याला जेवढं मोकळा आहे तेवढं पाणी टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला मसाले भात तयार आहे. सिंपल आणि साधा असा बनतो आपला मसाला भात, पण खूप चविष्ट लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.